एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि मूड तर अजिबात नाही आहे बघा व्हिडिओ बनवण्याचा, पण तरी पण खूप टाईमचे मला कमेंट्स आलेले होते, मेसेजेस आलेले होते की व्हिडिओ बनव. तर मी आज व्हिडिओ बनवते. आणि मी चॅनल मॉनिटाईज करायला टाकलेलं होतं ना, तर ॲडसन्स पिन आलेली आहे, ते तुम्हाला मी दाखवेल. आता मी बाहेर चाललेली आहे आणि काय म्हणतात त्याला, मला स्विफ्ट कोडसाठी जायचं आहे बँकेमध्ये. तर आता मी तिथे निघाली आहे. दुपारचे वाजलेत आता जवळपास 3 वाजत आलेले आहे. ऊन खूप आहे बाहेर, पण आता मी निघाली आहे. कोमलला घेऊन चाललेली आहे मी. आणि भेटली का गं बुक? हां, तर आता बुक शोधत होतो आम्ही, बुकच सापडत नव्हती बँकेची. तर आता बँकेची बुक सापडलेली आहे. आता आम्ही निघत आहोत. तुम्ही राहा असेच आमच्यासोबत कंटिन्यू. स्टे ट्यून. गॉगल कुठे आहे? चल. खूप गरम होत आहे. गरम इतकं होत आहे ना आता, इतका पारा चढलेला आहे. एवढं गरमी म्हणजे वाढून गेली आहे, तुम्हाला सांगते. नागपुरात आतापर्यंत ना आभाळ होतं, तेवढी काही गरमी जाणवत नव्हती. आता 2-3 दिवसापासून ना खूप गरम होत आहे. आणि झालं का तुझं ऋतुजा? चल बाय मग. हां, ऋतुजाचं चाललं इथे जेवण. आणि एक्सरसाइज वगैरे करून घे आणि आंघोळ करून घेशील. ओके, बाय मग. हां, खूप लेट होत आहे आताच. मी पण बघाल आता. हे तर बुक घे. ऊन खूप आहे बापरे, खूप ऊन आहे. काही खरं नाही आमचं आता बाहेर गेल्यानंतर उन्हामध्ये. तर आता आली आहे मी बँकेतून, पाहू शकता पंजाब नॅशनल बँक. आणि आता मी चालली आहे ATMमध्ये. ATMला काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, दुसऱ्या ATMमधून पाहू आपण. ह्याचे लाडक्या बहिणीचे आले का? ₹20 म्हणते. सुकलाय ना भैया पूर्ण. घे पैसे घे. आधा चाहिए. हाँ, नहीं हम लोग व्लॉग शूट करते ना, व्लॉग शूट करते, वो ले रहे. फोटो खींच रहे क्या? हाँ, नहीं हमारी तरफ है. हमारी तरफ है वो. ऐसे हमारे तो फोटो आएंगे ना, सब आएंगे इसमें. अजून सांबर किलो. हे धरा अजून. तर आता आली बघा मी घरी. आणि इतकी थकून गेली. भर दुपारचं मी बाहेर गेलेली होती बँकेत गेली, तिथलं काम केलं. मग म्हटलं मी होलसेल मार्केटमध्ये जावं. होलसेल मार्केट आहे जे बरंच दूर आहे आमच्या घरापासून. तिथे कसं आहे, इथे आता उन्हाळा लागला ना, भाजीचं इतकं महाग आहे तुम्हाला सांगते. म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथं ना बाहेरच्या मार्केटपेक्षा ना खूप जास्त रेट आहेत. आमच्या इथे ना म्हणजे फार दूर असल्यामुळे महाग आहे. मी विचार केला तिथं होलसेल मार्केटमधून जाऊन जरा मी भाजीपाला घेऊन येते. कारण इथे कांदे 50 रुपये किलो. आणि मी तिथे मार्केटमध्ये गेली बघा, होलसेल मार्केटमध्ये, तर मला 20 रुपये किलो मिळाले. तर मी 3 किलो कांदे घेतले, काकड्या घेतल्या आणि बीटरूट घेतला. आणि पुदिना घ्यायचा होता मला, पुदिना. आणि लसूण इथे तुम्हाला सांगते 50-60 रुपये पाव आहे. तर मग मी तिथे जाऊन 100 रुपये किलो हे घेतला, लसूण घेतला. एवढ्याच हे घेतल्या, बाकी काही घेतलं नाही जास्त भाजीचं वगैरे. कारण बाकीचं जे भाजीचं होतं ते तिथं थोडंसं महागच होतं. आणि आता माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळे मला ठेवायचा पण इश्यू येतो आहे. म्हटलं चला जवळपास इथे बाजार वगैरे असल्यावर
1-2 भाजीचं घेता येते, लागेल तसं. जास्त काही स्वस्त आहे म्हणून आणून काही जमत नाही आणि तेवढे माझ्याकडे फारसे होते पण नाही. आता मी बघा जे मला मागे मिळाले होते ना त्याचे लाडकी बहीण योजनेचे जे मला पैसे मिळाले होते ना त्यातूनच मी चालवत होती. आणि मला एक सोबत किती मिळाले होते आपल्याला? 2-2.5 हजार मिळाले होते ना. निवेदिता ताईकडे जायच्या आधीची गोष्ट आहे. तर आम्हाला जवळपास बघा 2 महिन्याचे एकदाच मिळाले होते. तर त्याच्यामुळे होते माझ्याकडे पैसे. मी थोडं लाईट बिल भरलं आणि थोडं आता म्हणजे किराणा आणते त्यात थोडा भाजीपाला असं चालू आहे. आणि आता मला जायचं आहे 2-4 दिवसानंतर. एक शूट मला मिळालेलं आहे ते मी जाईल. तर ॲटलिस्ट मी किराणा वगैरेसाठी थोडीशी मला हेल्प होईल म्हणून मी काम पण म्हणजे खूप ठिकाणी ट्राय करत आहे, शोधत आहे. तर मिळाले मला काम, मी जाईन त्यासाठी. कसं आहे, व्हिडिओ बनवणं माझं बंद होतं तर तेवढे काही डॉलर बनलेले नाही आहे. जोपर्यंत $100 बनत नाही तर तोपर्यंत तुम्हाला काही पैसे मिळत नाही. हे पण एक रूल असते. अजून काही तेवढे बनले नाही कारण मी रोज व्हिडिओ टाकत नव्हते आणि रिझन तुम्हाला माहीतच आहे. कसं आहे ना, काही लोक म्हणजे दुसऱ्यांबद्दल अशी खोटी अफवा पसरवून विदाऊट प्रूफ लोकांबद्दल असं बोलून, जर काही खरं असतं तर बोलायला पाहिजे होतं ना, प्रूफ दाखवायला पाहिजे होता की समोरचा व्यक्ती खोटा आहे, हे आहे नाही का. हे असं खोटं पसरवून आणि लोकांची मानसिकता खराब करून काही अर्थ नाही आहे. ज्यांना जे समजायचं आहे, जे चांगले आहेत त्यांना दिसतं आहे की माझ्या मुलांचे प्रॉब्लेम आहेत. मी निवेदिता ताईलासुद्धा प्रूफ दिलेला आहे, कॉस्ट एस्टिमेशन लेटर देऊन. माझी जी प्रॉब्लेम आहे ते पण मी ते टाकलेले होते कम्युनिटी बॉक्समध्ये, ठीक आहे. तर बघा, ज्यांना जे चांगले आहेत ना, जे खरंच खूप चांगल्या ताई आहे, सबस्क्रायबर्स ताई, जे नवीन आले पण सबस्क्रायबर्स, त्या सगळ्यांनी माझी मदत केली म्हणून मी मेडिसिन आणू शकले. तर एक फालतू बाईमुळे आणि फालतू जे काही कमेंट करणारे तिचे जे चमचे आहेत ना, त्यांना कितीही काही म्हटलं तर ते काही सुधारणार नाही, ठीक आहे. असे लोक सुधारणार नाही. तर अशा लोकांनी माझे व्हिडिओ बघायला पण येऊ नये, मला असं वाटतं. जर मी चुकीची दिसते तर यायलाच नाही पाहिजे माझे व्हिडिओ बघायला. आणि मी खरी आहे हे सगळ्या चांगल्या लोकांना ना, मी खरी आहे दिसते. माझ्या मुलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आम्ही ब्रेस घालतो आहे, कशासाठी घालतो आहे, एवढे सगळे प्रूफ असताना कुणी म्हणतं आहे की हे समोरची व्यक्ती चुकीचे आहे, हे खोटं बोलत आहे, रडू व्हिडिओ बनवत आहे, तर त्यांच्यासारखं मूर्ख नाही ह्या जगात कुणीच नाही आहे, ठीक आहे. एक तर असं वाटतं, मला कमेंट आली होती एक सत्याताईची, हां ती कमेंट करते ती ताई. तिने म्हटलं की काही लोकांना बघवत नाही आहे. त्या बाईला पण आणि असे जे काही कमेंट करणारे असतात ना, जे व्ह्यूवर्स आहेत, त्यांना पण बघवत नाही की माझ्या मुलांची हेल्प होत आहे, की माझी मुलं आम्ही ट्रीटमेंट करण्यासाठी म्हणजे जे एवढी मी धडपड करत आहे, मी माझ्या मुलांना ठीक करण्यासाठी प्रयत्न करत आहे ट्रीटमेंटसाठी, तर लोक मला मदत करत नाही, हे तर त्यांना बघवतच नाही आहे की माझी मुलं ठीक व्हावी, हे त्यांना वाटत नाही. तर तुमचे जे कर्म आहे, तुमचे जे विचार आहे, तुम्ही लोकांचं वाईट चित्ताना, हे तुमच्या एकाच दिवशी तुमच्यावर पलटणार आणि ते तुमच्या मुलाबाळांवर येणार बरं का. तुम्ही जर कुणाचं वाईट करताय. मी आज एकटीने हिमतीने इथे नागपुरात ना गेली 18 वर्षे एकटी राहतो. माझ्या घरच्यांनी जेव्हा, आणि माझ्या घरच्यांनी का मला हे केलं ना ते तुम्हाला मी सांगते. माझ्या घरच्यांची परिस्थिती नाही आहे, त्यांची फायनान्शियली परिस्थिती नाही आहे, म्हणून त्यांनी ठीक आहे माझ्याशी भांडली केली, जे पण आहे ते. पण म्हशीचे शिंग म्हशीला जड नसतात ना, नाही का. करणारे आपल्या मुलांना साथ देतात, सगळं करतात, तो विषय वेगळा आहे. पण जी पब्लिक आहे इथे नागपुरात गेली 18 वर्ष जी मला बघतायत, ते खरंच म्हणतात की खरंच तुझी पाठ थोपटली पाहिजे. तू कधी मुलांना फाटकं घातलं नाही, कधी काही नाही. तेव्हा माझ्या अंगात ताकद होती तर मी करत होती. मी सगळं घरातले कामं करून, शूटला जाऊन, मी कॉलेज शिकलेली आहे, मी किती काय शिकलेली आहे, किती क्लासेस केलेले आहे, किती कामं केले आहेत, हे इथल्या लोकांनी बघितलं आहे, ठीक आहे. आणि प्रत्येक फील्डमध्ये ना तुम्हाला असं खालीपणा दाखवणं किंवा तुम्हाला ते काम करून देणं, हे मला चांगला अनुभव आहे. इव्हन माझ्या फोटोग्राफीमध्ये सुद्धा लोकांना ना म्हणजे असे करू देत नव्हते, मला शिकू देत नव्हते. त्यातले प्रॉब्लेम सांगत होते, हां इथं असं होते, रात्री यावं लागतं शूट करून. एक लेडीज म्हटल्यानंतर तिला प्रॉब्लेम्स येतात. तर मी अक्षरशः ना खूप फेस केलेला आहे. मी घाबरायची, म्हणजे लोक असे कॅमेरा हिसकावून घेतील, कारण रात्री बेरात्री कसे ते गुंड मवाले असे फिरत असतात काही चुकीचे लोक. तर मी कॅमेरा डिक्कीत ठेवता पण नाही येत, तर गरमीने कॅमेऱ्याला
प्रॉब्लेम येतो आहे खूप मोठा, तरी पण मी ठेवून नाही का जीव मुठीत घेऊन घरापर्यंत पोचायचे. मी किती त्रास सहन केला आहे. मला लोक एक विडोबाई म्हटलं ना की जगात तिला खूप खूप प्रकारे लोक त्रास देतात. ठीक आहे, हे ज्या कोणी ताई ज्या आहेत ना, ज्या आपले व्ह्युअर्स पण आहेत, सबस्क्रायबर्स ताई ज्या कोणी आहेत, ज्या बिचाऱ्या ताई, त्या पण एक त्यांचा एक बॅड लक समजा की त्या व्हिडिओ आहेत, पण तरी पण त्या हिमतेने करतात, त्या म्हणतात आणि त्यांनाच माहीत किती प्रॉब्लेम्स असतात. आता ह्या बाईला जेव्हा हा प्रॉब्लेम आला, ठीक आहे, तरी तिला अक्कल नाही की दुसऱ्या बाईला कसं बोलायला पाहिजे. तिची इच्छाच नाही ना, म्हणून ती दुसऱ्यावर हसते करते. ठीक आहे, तुझं पाप धर्म तुझ्यापरी आणि ते एक दिवस तुझ्यावर पलटेल. ठीक आहे, आपलं चांगलं आहे म्हणून दुसऱ्यांचं नावं ठेवायचं, दुसऱ्यांच्या मुलांना माझं खूप चांगलं आहे म्हणून मी दुसऱ्यांच्या मुलांवर हसेल. हे जे काही तू पाप धर्म करत आहेस ना, हे तुझ्यापरी. आणि बरं, मला मदत नाही केली तर ठीक आहे, मला मदत नाही केली, मी तिला बोलली हां ठीक आहे, मला तुझा स्वभाव माहीतच होता, तुम्ही मॅसेजेस बघितले असतील, जे काही तुम्ही इन्स्टावरचे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवले ते तुम्ही चांगल्याने बघितले असतील. मी तिला काही शिव्या गाय केले, काही वाईट वगैरे बोलली आहे मी तिला, एवढंच म्हटली की हां मला तर तुझा स्वभाव माहीतच आहे, जे की तू काही कुणाला मदत नाही करू शकणार. ठीक आहे, ते बोललं, तिला टोचलं, एवढं टोचलं तिला की सरळ जाऊन तिने माझ्यावर व्हिडिओ बनवला. मग तिच्या व्ह्युअर्सने तिला काय काय म्हटलं, हां ही बाई खोटं बोल. तुमच्या म्हणण्यानं काही नाही होत, प्रूफ सगळ्यांना दिसतो आहे, वरचेवाल्याला माहीत आहे, काही जे चांगले ताई आहेत सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे, मग तुझ्यासारख्या थर्ड क्लास लोकांनी काही बोलून काय होणार नाही आहे. आणि मला खूप लोक म्हणतात, खूप सारे मला कमेंट पण येतात की अशा वाईट लोकांना सोडून दे, जे तुला मदत करतायत, जे खरंच तुझ्यासाठी त्यांना वाटतं की तू कशी आहेस, तुझी मुलं कशी आहे ह्यांची काळजी वाटते, त्यांच्यासाठी तू व्हिडिओ बनव आणि तू 4 पैसे कमव. आणि निवेदिता ताईंनी पण मला म्हटलं, त्यांनी मला खूप मोठी हेल्प केली आहे माहिती आहे. मी ते सांगणार नाही, कारण नजर लावणारे खूप असतात, असे वाईट चितणारे, त्याच्यामुळे आम्ही काही सांगत नाही आहे. तर त्या ताईंनी मला व्हिडिओ बनवण्यासाठी हेल्प केलेली. ठीक आहे, त्यांना असं वाटतं की 4 पैसे हिने कमवले पाहिजे, आपल्या मुलांचं केलं पाहिजे. जर मी खोटारडी असते तर त्या ताईंनी मला मदत केली असते का, विचार करा. एवढ्या सगळ्या ताईंनी मला मदत केली, जे काही सबस्क्रायबर आपले ताई आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला, मला मदत केली. तर ते लोक असेच आहेत का, जे चांगले आहेत ना, अति चांगले आहेत ना, खरं सांगू तेच ह्या गोष्टी समजणार आणि तेच मला मदत करत आहेत. जे मूर्ख असतात, अडाणी गावंढळ बायका आहेत ना, ज्यांना चूल आणि मूलच्याशिवाय काही जगातलं माहीत नाही की लोक कसे स्ट्रगल करतात, कशी लाईफ असते व्हिडिओची, हे जे त्यांना माहीत नाही आहे. आणि दुसऱ्याच्या दुःखावर मीठ चोळणं, तर ते तुम्हाला पण कधी ना कधी येणार. ह्या जन्मी येईल, नाही तर पुढच्या जन्मी येणार तर जरूर तुम्हाला, कारण तुम्ही कुठे ना कुठे पाप करताय. आणि माझे व्हिडिओ बघायला नाही आवडत तर नका बघू, तुम्ही येतायच कशाला मला कळत नाही. मला सबस्क्राईब पण नाही केलेलं आहे, ठीक आहे, पण माझे व्हिडिओ बघायलाच कशाला येत आहे. अशा लोकांनी तर माझे अजिबात व्हिडिओ बघू नये. आणि आता मी तर चांगल्याने विचार केला आहे, मी स्ट्रॉंग झाली. आता मला फक्त जे काही 1-2 स्वप्न पडत होते ना की मी गटारात उडी घेत आहे, त्याच्यामुळे माझी मानसिकता खूप, गटारासारखेच काही काही लोक आहेत तिथे. पण मी हा विचार करते की काही चांगले पण लोक आहे. मला निवेदिता ताईंनी पण म्हटलं होतं, खूप साऱ्या व्ह्युअर्सने पण म्हटलं होतं, आणि मी स्वतः पण विचार करते का अशा चुकीच्या थर्ड क्लास लोकांमुळे आपण आपलं काम बंद करायचं. लोकांना तर तेच पाहिजे ह्याचा विचार तर मी पण केला आहे. पण आपण आपल्या मुलांचं बघायचं ना, एवढी मोठी ट्रीटमेंट आहे, एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. अशा थर्ड क्लास एकदम 1 रुपयाची पण त्यांची लायकी नाही ना, अशा लोकांना कशाला आपण आपल्या लाईफमध्ये येऊ द्यायचं आणि भाव द्यायचा आहे. तशी तर मी त्या बाईचे व्हिडिओ बघत पण नव्हते, तर जेव्हा कुणी मला काही बोलत येते ना तेव्हा मी ते बघितलेलं होतं. मला काही अशा फालतू लोकांना बघायची पण गरज नाही. जास्तीत जास्त मी त्या बाईचे ना 4-5 व्हिडिओज बघितलेले आहेत, त्याच्यावर मी एकही व्हिडिओ नाही बघितलेला. आणि मला ते निगेटिव्हिटी नकोच आहे, बघायलाच नको आहे अशा लोकांना. आणि तुला पण तुझी जरा पण लायकी असेल ना तर तू बघू नको. पण एक आहे, जर मला कुणी सांगत आलं की तू माझ्याबद्दल काही बोलली आहे तर मग मी तुझी वाट लावणार नाही. तसं तर मला तुझं तोंड पण बघायचं नाही आहे. तर तू स्वतःहून आली होतीस ना बोलायला, म्हणून मी आली होती. म्हटलं जाऊ दे, तरी मनामध्ये कुठे ना कुठे शंका होतीच, दाल में कुछ तो काला आहे. नाही तर अशी बाई सुधारणारी, या लायकीची बाई अशी सुधारणारी विश्वासच ठेवू नाही शकत. एवढी तर दुनियादारी मला समजायला लागलेली आहे आता. एनिवेज, काही प्रॉब्लेम नाही. मी आता व्हिडिओ बनवण्याचं ठरवलेलं आहे, तर व्हिडिओ बनवत आहे मी आपल्या चांगल्या सबस्क्रायबर्स ताईंसाठी, जे चांगले व्ह्युअर्स आहे, ज्यांनी मला मदत केली, ज्यांना खरंच आमची काळजी वाटते, त्यांच्यासाठी आता मी नक्की व्हिडिओ बनवेन. तर शेवटी तुम्ही मला सगळ्यांनी मला सगळ्या ताईंनी म्हटलं, समजावून सांगितलं की तू व्हिडिओ टाक,
दुसऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नको. दुसऱ्या लोकांचं तसं काही जाणार पण नाही आहे आणि मजा बघायला सगळेच बसलेले असतात. शेवटी आपण आपला विचार करायला पाहिजे. म्हणून मी खूप विचार केला, 1-2 दिवस विचार केला आणि गेली महिनाभर मी विचारच करत आहे बरं का. तर शेवटी आता विचार केला की व्हिडिओ टाकते मी. आणि कसं होतं आहे की थोडा माझं मनी प्रॉब्लेम असल्यामुळे, मला डाटा पॅक नसल्यामुळे पण मला व्हिडिओ टाकायला खूप प्रॉब्लेम होतो. एक्स्ट्रा कधी मला तो छोटा रिचार्ज असतो ना, तो आम्हाला कधी टाकावा लागतो. एवढा प्रॉब्लेम आहे आमचा खाण्यापिण्याचा. पण 33चा म्हणजे 33 रुपयाचा आम्हाला एक एक्स्ट्रा रिचार्ज मारावा लागतो. विचार करा. त्याच्यामुळे नाही का आता टाकेल मी व्हिडिओ तर टाकावंच लागणार आहे मला. कारण कसं आहे, आता दुसरा पर्याय तर आहे नाही. आणि माझं जे फोटोग्राफी काम असतं ते काही रोज नसतं ना. महिन्यातनं 1-2-3 काम मिळाले तर मिळाले असं आहे. सध्या कसं माझ्या तब्येतीमुळे ते काम मला जास्त दगदग काही होत नाही. आता बघा मी आली ना, ती इतकी थकून गेली आहे. अजून मला स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे. मी शेवग्याची शेंग आणली, इतकी थकून गेली आहे मी. आता शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवेल, चपाती वगैरे बनवेल. आता इच्छा होती तुम्हाला मी भाजी पण दाखवली असती की माझ्या पद्धतीची भाजी खूप छान बनते बरं का. बरं आता माझ्या अंगात बिलकुल ताकद नाही आहे की मी काही करू. आणि त्याच्यामुळे आता आणि मोबाईलमधली बॅटरी पण संपलेली आहे. कसं तर मी चार्जिंगला लावून करत आहे. आमच्याकडे वारंवार लाईट जात आहे. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला ती भाजी दाखवणार नाही. कधी मी शेवग्याची शेंग आणेल तुम्हाला भाजी दाखवेल. 1 नंबर मस्त बनते. ती रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. आणि आता मी ते व्हिडिओचा एंड करत आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.